नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर रेशन कार्ड धारकांना मिळणार मोफत 7 वस्तू हा सरकारचा नवीन नियम आहे. याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता रेशन कार्ड धारकांना कोणत्या मोफत 7 वस्तू मिळणार आहेत व सरकारचा हा नवीन नियम काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता. टायटल काय आहे बघा, राशन कार्ड धारकांना मिळणार मोफत 7 वस्तू, सरकारचा नवीन नियम. बघा, रेशन कार्ड होल्डर अपडेट 2025. भारतातील रेशन कार्ड धारकांसाठी एक आनंददायी बातमी आहे. केंद्र सरकारने राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा म्हणजे NFSA या अंतर्गत रेशन वितरण योजनेमध्ये सुधारणा केली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश देशातील गरीब आणि गरजू कुटुंबांना अन्न सुरक्षा प्रदान करणे हा आहे. सध्या या योजनेअंतर्गत सुमारे 80 कोटी लोकांना लाभ मिळत आहे. या नवीन नियमानुसार रेशन कार्ड धारकांना केवळ तांदूळ आणि गहूच नव्हे तर इतर आवश्यक वस्तूंचाही लाभ घेता येणार आहे. सरकारने या योजनेचा विस्तार करून पोषक तत्वांचा समावेश केला आहे. यामुळे कुटुंबांच्या आरोग्याच्या गरजा हे पूर्ण करण्यास मदत होईल. या निर्णयामुळे मुलांमध्ये कुपोषणाचे प्रमाण कमी होण्याची देखील शक्यता आहे. बघा, या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या वस्तू नेमकं कोणकोणत्या आहेत. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा अंतर्गत पात्र कुटुंबांना खालील वस्तू हे अत्यंत कमी दरात उपलब्ध करण्यात येतात. त्याच्यामध्ये तांदूळ आणि गहू हे मुख्य धान्य असून त्याशिवाय डाळी, साखर, खाद्यतेल, मीठ यासारख्या दैनंदिन आवश्यक वस्तूंचा देखील या ठिकाणी समावेश आहे. काही राज्यांमध्ये मोठे धान्य जसे की ज्वार आणि बाजरी देखील वितरित केले जाते. या सर्व वस्तूंचा नियमित पुरवठा हे राशन दुकानांमार्फत केला जातो. प्राधान्य कुटुंब म्हणजे PHH या कार्डधारकांना दरमहा प्रति व्यक्ती 5 किलो धान्य मिळते. अंत्योदय अन्न योजना म्हणजे AAY या कार्डधारकांना प्रति कुटुंब 35 किलो धान्य उपलब्ध असते. यामुळे अत्यंत गरीब कुटुंबांना पुरेसे अन्न मिळते आणि डिजिटलायझेशनमुळे वितरण प्रक्रिया ही देखील अधिक पारदर्शक आणि सुलभपणे झाली आहे. बघा, अर्ज प्रक्रिया आणि पात्रता काय असणार आहे. या नवीन रेशन कार्डसाठी अर्ज करण्यासाठी काही महत्त्वाचे कागदपत्रे देखील आवश्यक आहेत. जसं की आधार कार्ड हे सर्वात महत्त्वाचं कागदपत्र आहे, कारण त्यावरूनच आपल्याला ओळख या ठिकाणी पटवता येते. या उत्पन्न प्रमाणपत्रावरून कुटुंबाची आर्थिक स्थिती समजते. निवास प्रमाणपत्र आणि बँक खाते तपशीलही या ठिकाणी आवश्यक आहेत. या बँक पासबुकची प्रत देखील जोडणे गरजेचे आहे. बघा, ऑनलाईन अर्जाची सुविधा ही अनेक राज्यांमध्ये उपलब्ध आहे. अधिकृत वेबसाईटवरून अर्ज डाउनलोड करून या ठिकाणी भरता येतो. सर्व माहिती योग्य पद्धतीने भरल्यानंतर आवश्यक कागदपत्रांसह जवळच्या अन्न व पुरवठा विभागाच्या कार्यालयात या ठिकाणी तो माहिती सादर करावा आणि अधिकाऱ्यांकडून पडताळणी झाल्यावर रेशन कार्ड या ठिकाणी मिळते. त्यानंतर बघा, डिजिटल सुधारणा आणि पारदर्शकता नेमकी कशी असणार आहे. आपल्या भारत सरकारने रेशन वितरण प्रणालीमध्ये डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढवला आहे. आधार कार्डशी लिंक करणे आवश्यक करण्यामुळे जी फसवणूक होत असती ती कमी होताना आपल्याला दिसून येत आहे. वन नेशन आणि वन नेशन या कार्ड योजनेमुळे आपल्या देशात कुठेही राशन घेता येतो. KYC प्रक्रियेमुळे वितरण जे आहे ती पारदर्शक आणि सुलभ झालेलं आहे. लाभार्थ्यांची नियमित अपडेट त्या ठिकाणी केली जाते. बघा, आपल्या राशन दुकानामध्ये पॉइंट ऑफ सेल म्हणजे POS ही मशीन बसवण्यात आली आहे. यामध्ये वितरणाचा रेकॉर्ड हे जे आहे ती ऑनलाईन या ठिकाणी ठेवला जातो. लाभार्थ्यांना SMS द्वारे माहिती मिळते आणि गैरव्यवहार रोखण्यासाठी कॅमेरा सिस्टम लावण्यात आले आहे. या सर्व उपायामुळे योजनेची जी प्रभावीता आहे ती देखील वाढलेली आहे. बघा, नेमकं आर्थिक सहाय्य आणि अतिरिक्त लाभ. काही राज्यांमध्ये रेशन कार्ड धारकांना अतिरिक्त आर्थिक सहाय्य दिले जाते. जसे की कोविड-19च्या काळात
मोफत अन्न वितरणाची व्यवस्था केली गेली होती आणि याच योजनेचा विस्तार करून गरीब कुटुंबांना दिलासा दिला जातो। प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत अतिरिक्त धान्य या ठिकाणी वितरित केले जाते। या महिला सशक्तीकरणासाठी रेशन कार्डावर महिलेचे नाव प्रमुख ठेवण्याचा नियम आहे। मुलांच्या पोषणासाठी फोर्टिफाईड तांदूळ आणि गहू दिले जाते आणि गर्भवती महिला आणि स्तनदायी मातांना अतिरिक्त लाभ या ठिकाणी मिळतोय। या वृद्धावस्थेतील लोकांसाठी वेगळी तरतूद केली आहे आणि याच योजनेमुळे आपल्या भारतातील अन्न सुरक्षा ही मजबूत झाली आहे। सरकार नेहमी सुधारणा करत या ठिकाणी राहते आणि गरीब कुटुंबांना जास्तीत जास्त या योजनेचा लाभ मिळावा यासाठी देखील तितकंच प्रयत्न करते। या डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून पारदर्शक वितरण सुनिश्चित करण्यात येत आहे। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे, म्हणजे राशन कार्ड धारक जे आहेत, म्हणजे ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे अशा सर्व रेशन कार्ड धारकांना ही आनंदाची अपडेट आहे। रेशन कार्डवरती मोफत या 7 वस्तू मिळणार आहेत। हा नवीन सरकारने नियम काढलेला आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमचे अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।